गोंधळकर महाराज यांचं प्रवचन 22 ऑगस्ट. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी. प्रत्येकाला असे वाटते की मी कुणाची निंदा करीत नाही, धर्माने वागतो, तरी मी दुःखी आणि वाईट माणसे सुखात वाढताना दिसतात. हे कसे काय? अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्यावाचून राहत नाही. नामाचा विटाय ज्याने मानला तो सुखी दिसावा आणि नाम ज्याने कट्टे धरले त्याला दुःख व्हावे. यावरून भगवंताला नाही कसे म्हणावे अशी पुष्कळ शंका येते. खरोखर याचे वर्णन जर आपण पाहिले तर आपल्याला असे आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडलेले असतात. विषय त्यांना पुष्कळ मिळाले पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग. 2 रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता आणि दुसरा खडका आणि काट्याकुटांचा होता पण तो आपल्या गावात नेणारा होता. तर कोणता रस्ता आपण धरायचा? भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये 2 वर्ग सांगितले आहेत. एक संख्यामार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्यांची स्वभावातच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो, जे जन्मापासून तयार असतात ते संख्यामार्गी होतात. ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण त्यांना भगवंत असावा असेही वाटते, म्हणजेच आपल्यासारखे सामान्य जण, ते कर्मयोगी होत. संख्यांचा साधन मार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो. आपला मार्ग जड, सोपा आणि सुखकर असतो. संख्या हा भगवंताकडे चढ्डीशी पोचतो पण आपण क्रमाक्रमाने जातो. सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता? तो मार्ग असा, वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा. पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांना फळ ईश्वराचे अवलंबून आहे, हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावे. 10 माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण आपण विचारले तर ती माणसे 10 निरनिराळी कारणे सांगतील. यावरून असे दिसते की जगातील कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचे शास्त्रच निराळे आहे, ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कमी असणारच. पण मजा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्या जवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे, म्हणून त्याचे दुःख कायम राहते. भगवंतापासून असणारे वैभव आणि ऐश्वर्य कधी सुख समाधान देऊ शकत नाही. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. ती मिळवण्यासाठी उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देत असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे. श्रीराम जय राम, जय जय राम.